शासनाकडील अमृत 2 योजनेमध्ये शहरातील जलनिस्सारणाची स्कीम सध्या प्रगतीपथावर आहे. यामध्ये गोदावरी नदीमध्ये जे 17 नाले थेट पद्धतीने मिसळतात, तर त्यावरती आपण NRW नवीन प्रकारची लाईन टाकून त्या ठिकाणी स्क्रीनिंग करत आहोत. त्यामध्ये 2 किलोमीटरचे काम झालेले असून 8 चेंबरचं काम आज रोजीपर्यंत झालेलं आहे. यामध्ये आपण संबंधित ठेकेदाराला 30 मार्चपर्यंत 2 किलोमीटरची लाईन, ज्यामध्ये 13 नाले ही पूर्णपणे आपल्याला नदीमध्ये मिसळण्यापासून डायव्हर्ट करता येतील अशा पद्धतीचं महापालिकेचं नियोजन आहे. त्याचसोबत वरील 1.2 किलोमीटरचं जे काम एप्रिल आणि मे मध्ये होण्याची शक्यता आहे, त्याचंही त्यांना उद्दिष्ट दिलेलं आहे. त्यासोबतच आपला डंकिन येथील 3 MLD याचा प्रकल्प STPचा जो आहे तो आज रोजी चालू झालेला आहे. मग त्यामुळे आपण बंदाघाटच्या वरील भागामध्ये हे जे शुद्ध केलेलं पाणी आहे ते नदीमध्ये थेट पद्धतीने टाकणार आहोत. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता कमी होणार आहे. त्यासोबतच 30 मार्चपर्यंत खालील 13 नाले हे आपण बायपास करण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. त्यामुळे महापालिकेचा यावर्षीचा जो संकल्प आहे की आपल्याला गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करायची आहे, तर येत्या उन्हाळ्यामध्येच आपल्याला हे दृश्यमान स्वरूपामध्ये दिसणार आहे. तरी नागरिकांना यासाठी महापालिकेच्या या पथदर्शी कार्यक्रमामध्ये सहयोग म्हणून नदीमध्ये जे आपल्या नाल्यामध्ये जे पाणी आपण सोडत आहात, त्यामध्ये आपले जे सांडपाणी आहे त्या मर्यादेतच राहावं. जे आपले ड्रेनेजचं पाणी आहे ते थेट पद्धतीने त्यामध्ये सोडू नये व नाल्यामध्ये कचरा, प्लास्टिक हे टाकण्यापासून प्रतिबंधित व्हावे, असं मी याद्वारे आवाहन करत आहे.